प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. धडा 15. फ्रेयस लढा. चॅप्टर 15. फ्रेयास फाईट. आकाशातील महाकाय वाघ इतक्या जोरात गर्जना करत होता की त्याने जमिनीला हादरवले. आकाशात उडणारी अनेक माणसे आणि वाघ यांच्यातील लढतीतून निघालेले बूम विविध रंगीबेरंगी क्षमतांसह पाहण्यास आश्चर्यकारक होते. जमिनीवर फ्रेयाने बनवलेल्या 5 पैकी 2 बर्फाच्या बाहुल्या त्या ज्या राक्षसांशी लढत होत्या त्यांनी आधीच नष्ट केल्या होत्या. तथापि त्यांनी अनेक राक्षसांनाही मारण्यात यश मिळविले होते. हफ हफ. तिने एका राक्षसाला मारल्यानंतर फ्रेयाला श्वास घेता आला नाही कारण दुसरा कोठूनही बाहेर पडणार नाही आणि तिला पुन्हा एकदा लढावे लागले. तिचे निळे कपडे रक्ताने लाल रंगले होते आणि कोणते रक्त तिचे होते आणि राक्षसाला मारल्यामुळे कोणते रक्त तिच्या अंगावर आले हे सांगणे अशक्य होते. तथापि ती कितीही रक्तरंजित असली तरी म्यान आणि तलवारीने त्यांना कधीही रक्त चिकटवले नाही. तलवार आणि म्यानातून रक्त पाण्यावर तेल असल्यासारखे निसटले जाईल. फ्रेयाने दुसरा राक्षस मारला. यावेळी तो एक राक्षस होता जो डुकरासारखा दिसत होता परंतु प्रचंड दात असलेला होता. आणखी एक बर्फाची कठपुतळी पडली होती. ती आणखी डझनभर राक्षस घेऊन गेली होती. तिने आजूबाजूला पाहिले आणि दिसले की दुसरा राक्षस तिच्यासाठी येत नाही, म्हणून तिने आपला श्वास परत घेण्यासाठी विश्रांती घेतली. प्रत्येक वेळी जेव्हा ती हवेत घेते आणि बाहेर पाठवते तेव्हा त्याने एक लांब आणि मोठा श्वास घेतला. दोन्ही निंग्स सध्याच्या परिस्थितीवर घाबरले आणि आश्चर्यचकित झाले. ही किती मोठी आपत्ती आहे हे पाहून ते घाबरले. सर्वत्र मृतदेह फेकले गेले होते. सर्वत्र रक्ताने एक शंका निर्माण केली होती की आता हिवाळा आहे की नाही, आणि रडण्याचे आणि स्फोटांचे निखळ आवाज. या सगळ्या गोष्टी निंगने याआधी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्यामुळे निंगची दोन्ही मने सध्या या गोष्टीने घाबरून गेली होती. मात्र वर्षभरापासून ज्या मुलीसोबत ते राहिले होते ती किती खंबीर होती याचेही त्यांना आश्चर्य वाटले. ती एकट्याने डझनभर राक्षसांना स्वतःसह आणि बर्फाच्या बाहुल्यांना मारत होती. त्यांच्या सभोवतालच्या सर्वसामान्य गोंधळातून त्यांना किती ऊर्जा मिळते याचेही त्यांना आश्चर्य वाटले. जरी उष्णता ऊर्जा इतकी जास्त नसली तरी ध्वनी ऊर्जा भरपूर होती आणि ते आनंदाने शोषत होते. बूम. दोन्ही निंग्सने अचानक त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आणि पुरुष आणि उडणारा वाघ यांच्यातील झुंज पाहिली. तिथे वन कमी माणूस आहे ना? निंगने विचारले. मला वाटतं. तो माणूस कुठे आहे? निंग विचारले. त्यांनी वरच्या मारामारीभोवती पाहिले आणि कुठेही दुसरा माणूस दिसला नाही. त्यावरून त्याला काय झाले असेल याचा अंदाज येऊ शकतो. व्यक्ती एकतर मरण पावली होती किंवा गंभीर जखमी झाली होती आणि त्याला लढाईतून बाहेर पडावे लागले होते. व्यक्ती एकतर गटाशी विश्वासघात करून पळून जाण्याची किंवा फक्त एक सामान्य भ्याड असण्याची आणि तेथून पळून जाण्याची आणखी एक शक्यता होती. पण अशाच पोशाखातले संपूर्ण गाव एवढ्या धाडसाने लढताना पाहून राक्षसांचा जमाव गावात शिरण्यापासून रोखण्यासाठी जीवाचे रान करताना या माणसांकडे नकारात्मक नजरेने पाहणारा कोणताही विचार त्यांनी सोडून दिला. त्यांच्याबद्दल शंका घेऊन त्यांच्या गौरवाला कमी लेखणे त्यांना योग्य वाटले नाही. तेवढ्यात त्यांच्यावरून आणखी एक जोराचा आवाज आला आणि वाघाने थेट एका माणसाच्या छातीवर मारल्याचे त्यांना दिसले. जरी त्यांची दृष्टी सर्वोत्तम नसली तरी त्यांनी स्पष्टपणे पाहिले की तो माणूस वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये स्फोट झाला आहे. तो निःसंशय मेला होता. हे एक भयानक दृश्य होते जे त्यांनी पाहण्याची अपेक्षा केली नव्हती. जर ते आता मानवी शरीरात असते, जरी सर्व मृत्यू आणि नाश केला नसला तरी ते दृश्य त्यांना नक्कीच उलट्या करेल. अचानक त्यांना एका झाडाजवळ काहीतरी हलताना दिसले. तिथून एक राक्षस थेट बाहेर आला. उरलेल्या 2 बर्फाच्या बाहुल्यांच्या सततच्या आवाजाखाली त्याची पावलं लपलेली होती. अरे नाही, तिच्या मागे आहे. आपण तिला मदत केली पाहिजे, निंगे म्हणाले. आम्ही काय करू? निंग म्हणाले. मला थोडं नियंत्रणात ठेवू दे. निंगे म्हणाले, जे निंगने नाकारले नाही. निंगेला जमिनीची भाषा माहीत नव्हती, पण तरीही तो त्याच्याच भाषेत ओरडला, तुझ्या मागे. फ्रेयाला परदेशी भाषेतील परदेशी आवाज ऐकून आश्चर्य वाटले. ती कुठून आली हे तिला कळले नाही आणि ती घाबरली म्हणून लगेच मागे वळली. मुलगी मागे वळून डोळे मिटताना पाहून बाहेर येणारा राक्षस थांबला. अक्राळविक्राळ हा हरणासारखा प्राणी होता. तथापि
शिंगाऐवजी तो बकरीचा शिंग होता. आणि सामान्य दातांऐवजी त्याला अपवादात्मक मोठ्या फँगसह मोठे तीक्ष्ण दात होते. त्याच्या शरीरातील फर खूप तपकिरी होती आणि ती त्याच्या सभोवतालच्या झाडाशी पूर्णपणे छेडलेली होती. जर निंगची ओरड झाली नसती, तर फ्रेया या चिमेरासारख्या राक्षसाच्या चोरट्या हल्ल्याला नक्कीच बळी पडली असती. फ्रेया अजूनही श्वास सोडत होती, पण तरीही ती तलवार घेऊन तयार होती. बर्फाच्या कठपुतळ्या राक्षसांना पातळ करत होत्या, परंतु काही अजूनही होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्यास थोडा जास्त वेळ लागेल. फ्रेयाला खात्री होती की ते तिला मदत करू शकणार नाहीत, पण तिला जास्त काळजी वाटली ती गोष्ट म्हणजे हा राक्षस तिच्याशी आजचा सर्वात बलवान राक्षस होता यात शंका नाही. किंवा कदाचित तिच्या संपूर्ण आयुष्यात. त्याने आपली तलवार हठू वर आणली कारण ती हठू चमकू लागली. तिची छाती प्रत्येक श्वासाने वर खाली होत होती कारण ती राक्षसाची पहिली हालचाल करण्याची वाट पाहत होती. राक्षसही थोडा हुशार दिसत होता, त्यामुळे त्याने थेट हल्ला केला नाही आणि त्याऐवजी प्रथम पाण्याची चाचणी केली. तिच्या तोंडातून एक विचित्र, आवाजदार गुरगुरणे बाहेर पडले जे पटकन ब्लेडच्या वादळात बदलले ज्याने तिला गोळी मारली. तिच्या तलवारीच्या एकाच लाटेने तिने तिच्या वाटेवर येणाऱ्या ब्लेडचे थवे हिमकणांच्या गुच्छात बदलले. स्नोफ्लेक्स खाली पडताच तिने तिच्या दुसऱ्या हल्ल्याची तयारी केली आणि आक्रमण करण्यास तयार झाली. तथापि